शुद्धीकरण काढल्यामुळे एक 15 दिवसातच पूर्णपणे कमी झाला आणि त्यानंतर एक 1.5 महिन्यात मी जसं म्हटलं तसं म्हणजे 10 किलो वजन कमी झालं. त्यासाठी मला 100% कोचचं मार्गदर्शन माझे कोच किरण पाटील सर आहेत, त्यांच्या शेजारीच राहतात. त्यांचं बघूनच आम्ही या फॅमिलीमध्ये जॉईन झालो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा संतुलित आहार आणि आपला शरीर शुद्धीकरण काढा हे त्यांचं मोटिवेशन होतं. त्याप्रमाणे आम्ही फॉलो केलं आणि सगळ्यात महत्वाचं सर जसे म्हणाले मगाशी तसं डेडिकेशन ही आम्ही देऊन 1.5 महिन्यात माझं 10 किलो वजन कमी केलं सर मी. क्या बात आहे. दीड महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालंय. मॅडम, हे वेट जेव्हा जास्त होतं तुमचं, तर त्या वाढलेल्या वजनाबरोबर तुम्हाला काही चॅलेंजेस होते का? म्हणजे अजून काही तुम्हाला साहिल सूर्यवंशी सर, तुम्ही कॅमेरा बंद करा. तर तुम्हाला काही चॅलेंजेस होते? सर मला जसं वजन वाढलं होतं त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास चालू झाला होता. कमी वयातच गुडघेदुखीचा त्रास चालू झाला की आपला चिडचिडापणा येतो. त्यामुळे घरातही वातावरण चिडचिड व्हायचं. तसंच तासदुखी व्हायला लागलेली होती आणि मेन म्हणजे मला रात्री झोप म्हणजे आली की अंग दुखायला जास्त चालू व्हायचं सर. तसंच जसं प्रेग्नन्सीमध्ये कॅल्शियम वगैरे कमी होतं तर त्यामुळे टॅबलेट्स दिल्या जातात. पण टॅबलेट्स खाल्ले की वेट वाढायचं त्यामुळे मी गोळ्या खायचं कमी केलं होतं. एक महिनाभर मी गोळ्या खाल्ल्या होत्या पण त्यानंतर गोळ्या खायचं बंद केलं कारण महिनाभरातच माझं 1.5 किलो वजन परत वाढलं होतं म्हणून प्रेग्नन्सीमध्ये. ओके. मग हे डिलिव्हरी झाल्यानंतर साधारण किती दिवसानंतर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्नासाठी सुरुवात केली? सर मी एक 9 महिन्यानंतर वेट लॉस करायला सुरू केलं. पहिल्यांदा वॉकिंगला जायचे, नंतर रनिंग करायला लागले. पण बाळ लहान असल्यामुळं तिथून वॉकिंग वरून आलं की लगेच बाळाला कॅरी करावं लागायचं आणि घरात काही असेल जसं चहा, बटर काही जे असेल ते खाऊन मी पटकन स्वतःच आवरून घ्यायचे. त्यामुळे जे कॅलरीज बर्न केलेल्या असायच्या त्या कॅलरीज पुन्हा गेन व्हायच्या सर. त्यामुळे वेट तर काय कमी होतच नव्हतं, उलट वाढत चाललं होतं. येस, म्हणजे कॅलरी मॅनेजमेंट होत नव्हतं आणि मुळात हाच एक इश्यू होतो की आपण बाहेर जातो आणि फिरून येतो पण नक्की काय खायचंय घरी आल्यानंतर हे कळत नाही. तर ज्यांना काय खायचंय आणि काय नाही खायचं किंवा कॅलरी मॅनेजमेंट कसं करायचं त्याच्यासाठी शेवटपर्यंत कॉलवर तुम्ही राहा. आपण एक छोटस एक सेशन घेणार आहोत इथं, एक 5 मिनिटाचं. पल्लवीताई, मग तुम्ही ही आरोग्य फॅमिली जेव्हा जॉईन केली तेव्हा तुमच्या बाळाचं वय काय होतं? तर तो 1 वर्षाचा होता त्यावेळेला. पण आम्ही कंटिन्युअसली आहार वगैरे घेत नव्हतो. फक्त नुसतं वर्कआउट वगैरे करायचो. जसा 1.5 वर्षाचा झाला तसा मी आहार आणि शरीर शुद्धीकरण काढा चालू केला. त्यानंतर मात्र वेट फास्ट मध्ये कमी होऊन गेले. तो 2 वर्षाचा होईपर्यंत मी आयडल वेट वरती पूर्णपणे येऊन गेले होते. क्या बात आहे, अमेझिंग. आणि आता तो 2 वर्षाचा आहे, तुमच्यामध्ये हा एवढा अमेझिंग असा बदल झालाय. तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून या आरोग्य फॅमिलीमध्ये आहात. हो सर. पुन्हा कधी वेट गेन झालं तुमचं? नाही सर, पुन्हा कधीच वेट नाही गेन झालेलं. मी जसं म्हटलं मगाशी तसं डेडिकेशन आपण स्वतः दिलं तर तुमचा रिझल्ट 101% येतो म्हणजे येतोच आणि तो कॉन्स्टंट राहतो सर. येस 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 येस. आणि तुमच्याबरोबर आता सर पण होते. सरांनी कुठल्या कारणासाठी जॉईन केलं होतं की तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी फक्त जॉईन झाले? सर ऍक्च्युली आम्ही सरांसाठी आलो होतो. सरांना बॅक पेनचा म्हणजे खूपच त्रास होता. ते म्हणजे वर्किंग वरून आल्यानंतर एवढे दमून जायचे की त्यांना जेवले की लगेच झोपून जायचे. बाकीचं काही सुचत नव्हतं. त्यामुळे आमच्या घरात चिडचिडेपणा भरपूर म्हणजे भरपूर होता. 2 लहान मुलं कॅरी करताना माझी तर दमछाक व्हायचीच. पण ते जॉब वरून आले की म्हणजे कंटाळलेले असायचे त्यामुळे आमच्यात वाद पण व्हायचे सर. येस 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 येस. आणि फेर वाढला होता. विजय पाटील सर आहेत तिथे? हो सर, 1 सेकंड. अहो येस. नमस्ते सर. येस, गुड मॉर्निंग. नमस्ते नमस्ते. गुड मॉर्निंग. खूप छान आणि जबरदस्त असा वर्कआउट आज तुम्ही गाईड केला आणि मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की काय तुम्ही कुठल्या कारणासाठी जॉईन झाले? चला, ताई वेट गेन झालं होतं प्रेग्नन्सी नंतर. हो हो. तर मला तर बॅक पेनचा खूप त्रास होता आणि ब्लोटिंग वगैरे व्हायचं सर. बॅक पेनचा खूप त्रास होता सर वजन वाढल्यामुळे.
खूप बॅक पेनचा त्रास होत होता सर. आणि कंटाळा खूप यायचा सर, एनर्जेटिक फील होतच नव्हतं. काम करून आल्यानंतर खूप कंटाळा वगैरे यायचा सर. ओके, मग तुम्ही आधी जॉईन केलं की मॅडमनी आधी जॉईन केलं? तर दोघांनी एकदमच जॉईन केलं सर. ओके, माझ्यासाठी म्हणजे खूप मलाच पहिल्यांदा फोर्स करत होते की तुम्ही जॉईन करा. मी तर टाळत होतो, नको राहू दे म्हणून मी टाळत होतो सर. तर ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्या दिवशी म्हटलं कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जॉईन करायचं, म्हणजे थोडासा हे झाला जॉईन करायचं म्हणून त्याने हे केलं, फोर्स केला. मग त्याच दिवसापासून तर मी जॉईन केलं सर. किरण पाटील सरांचं चेकअप म्हणजे त्यांच्याशी बोलून सर त्यांनी आम्हाला गायडन्स दिला सर, त्यांनी कसं करायचं काय करायचं. मग त्या पद्धतीने आम्ही सर फॉलो केलं सर त्यांनी. आणि ते फॉलो केल्यानंतर सर माझा रिझल्ट म्हणजे मला पण 3 महिन्यामध्ये सर माझं मी आयडियल वेटर 7 किलो वजन कमी झालं आणि मी आता आयडियल वेटर आहे सर. आणि मला असं म्हणजे जी एनर्जी म्हणजे कमी वाटत होती सर, फुल दिवसभर फुल एनर्जेटिक राहते. दिवस आल्यानंतर ना घरी जॉबवरून आल्यानंतर सर मला कधीही कंटाळा येत नाही सर. आणि कामावर पण म्हणजे एनर्जेटिक फील होते सर. फक्त ही जादू सर सकस संतुलित आहार आणि शरीर शुद्धीकरण गाड्यांमुळे सर. परफेक्ट. पल्लवीताई, मला एक तुम्हाला स्पेसिफिकली प्रश्न विचारायचा होता की मी बऱ्याच वेळेस तुम्हाला जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा तुम्ही वर्कआउट करत असताना बाळ मध्ये मध्ये येतं आणि तुम्ही बऱ्याच वेळेस पुढचा जो सेशन आहे, इवन स्टिक वर्कआउट म्हणजे जो इंद्रधनुष्य वर्कआउट आहे किंवा काठी घेऊन सुद्धा जो वर्कआउट करतात तो तुम्ही बाळाला कॅरी करून करतात, बरोबर आहे? तर इथं बऱ्याच महिला अशा आहेत की इथं कारण देतात किंवा ते म्हणतात की नाही माझं बाळ लहान आहे, मला आता हे जमणार नाही, आणि मग बाळ थोडं मोठं झाल्यानंतर मग करू. आणि मग ह्या महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? तर जसं आपलं वय वाढत जातं तसं पोटाचा घेर जसा वाढत जातो लेडीज मध्ये, त्यामुळे तो पोटाचा घेर कमी करताना खूप त्रास होतो. आणि मग लेडीज म्हणतात की नाही बाबा मला हे जमत नाही. पण जेवढ्या लवकर आपण आहे त्या परिस्थितीला तोंड देत आपण आपली जीवनशैली बदलली तर सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात सर. येस. आता हा जो छोटा मुलगा आहे तर तो सुद्धा लहान मुलांचा सकस संतुलित आहार जो आहे तो घेतो? सर तो त्याला तर ते आवडतं, त्यामुळे तो उठल्या पहिलं तर तेच मागतो. क्या बात आहे, अमेझिंग. तो बोलू शकतो का? त्यामुळे नाही बोलणार सर. ओके, नो इश्यू. तर खूप छान आणि खूप अमेझिंग कपल आहात तुम्ही. असेच नेहमी हसत आणि सौख्याने राहा. सफल है तो कपल है तो सफल है असा एक आपला मंत्र आहे. आणि यस, क्या बात है. 63 वजन होतं आणि आता 54 वजन झालंय तुमचं. मॅडम, काय वाटतं हा वरचा जो फोटो आहे आणि खालचा फोटो, वरचा फोटो मध्ये तर तुम्ही चांगला दिसत होता असं तुम्हाला वाटतंय की खालच्या फोटो मध्ये छान दिसतंय? तर खालच्या फोटोमध्ये ऑब्व्हियसली, पहिल्या फोटोमध्ये तर पोट बाहेर आलं होतं त्यामुळं, आणि चेहरा जरासा काळवंडला पण होता. मेकअपमुळे दुसऱ्या फोटोमध्ये तो चेहरा लपून जातोय. पण खालचा फोटो रिअल आहे, ज्याच्यामध्ये मेकअप नाही, काही नाही, आणि चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही बघू शकताय सगळे. तसंच सर मी 63 वर 53 वर आले होते आणि त्याच्यानंतर आता 54 kg आणि 1 kgचा सर वेट गेन केला मी. वेट गेन म्हणजे मसल गेन केलं सर. क्या बात आहे. मसल गेन सुद्धा तुमचा झाला आणि अमेझिंग. तुम्ही आज वर्कआउट गाईड केला. आता मला एक शेवटचे 1-2-3 प्रश्न विचारायचे होते. तुम्ही ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी जॉईन झाला होता त्यावेळेस तुम्ही किती वेळ वर्कआउट करू शकत होता? तर ऑलमोस्ट मी सर स्पोर्ट्समन असल्यामुळे मी वर्कआउट करायचे, पण जे आता स्पीड लावत होते ते स्पीड कधीच नव्हतं सर अचीव केलं होतं. येस, हे विजय सर, क्या बात आहे. एक खाता पिता घरचा माणूस आणि आता एक फिट डॅड इथं तुम्ही दिसताय. तर खूप अमेझिंग सर. खूप तुमचा फेस ट्रान्सफॉर्मेशन खूप छान झालंय आणि अमेझिंग. म्हणजे हा फोटो सांगतोय की तुमची फिटनेस जर्नी किती छान असेल. तर खूप शुभेच्छा तुम्हाला. मला इथं डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा पल्लवी पाटील मॅडम आणि विजय पाटील सर यांचा वैयक्तिक अनुभव आहे.
व्यक्तिपरत्वे वेगवेगळे बदल होऊ शकतात. तर आता आपण जाऊया काही नवीन व्यक्तींकडे ज्यांना अनुभव